मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ। हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज मैदानात मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचं राज ठाकरेंना आव्हान। जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनानं शाळांना जाहीर केली सुट्टी। मोडक सागर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। मुसळधार पावसानंतर कोयना धरणातून विसर्ग, कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 50% भरलं। राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन, प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद। सतराव्या ब्रिक्स संमेलनाच्या घोषणापत्रात करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा। दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदींचं स्पष्टीकरण। हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, आतापर्यंत पूर आणि ढगफुटीमुळे 78 जणांचा मृत्यू। आणि बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा इंग्लंडवर 337 धावांनी विजय। कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी। शुभमन गिल, आकाशदीप आणि सिराज विजयाचे हिरो। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरियानं थैमान घातलंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिदुर्गम गावांमध्ये मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 रुग्णांचा मलेरियानं मृत्यू झाला असून कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पंढरपुरात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। आता एक मोठी बातमी, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ही पूर्ववत झालेली आहे। नेरूळ ते सिवूड दरम्यान काल ट्रान्स हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे रेल्वे इंजिन बंद पडले आणि या मार्गावरील वाहतूक किमान गतीनं सुरू होती। रात्रभर या मार्गावर काम सुरू असल्यानं हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती। मात्र आता या मार्गावरील सेवा सुरळीत झाल्याचा नेरूळ रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर अवधेश सिंग यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे। हार्बर लोकल मार्गावरील सेवा ही आता पूर्ववत झालेली आहे। काल या मार्गिकेवर काही तांत्रिक बिघाड झाला होता। नेरूळ ते सिवूड दरम्यान हा बिघाड झाला होता, मात्र आता त्याचं काम पूर्ववत करण्यात आलेलं आहे आणि तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लोकल सेवेला फटका बसला होता। मात्र आता तो बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी करत आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावरून विरोधकांनी देखील सडेतोड उत्तर दिलंय। नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा आणि अशी टीका विरोधकांनी केली आहे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा असं म्हणत भोजपुरी अभिनेता निरुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं।
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं आणि पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्यानं जिल्ह्याचा विकास खुंटल्याचं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय. तसंच जिल्ह्यामध्ये एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रीपद दिलं. तेच काम देवेंद्र फडणवीस यांनी देखील अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन केल्याचा हल्लाबोल आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं. सिल्लोडमध्ये आषाढी निमित्ताच्या सोहळ्यात सत्तारांनी सीएम आणि डीसीएमना कृषी कर्जमाफीची आठवण करून दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रशिया, युक्रेन आणि इस्रायल इराण युद्धाचा उल्लेख करत महासत्ता असलेले देश हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना समन्वय, सौहार्द आणि प्रेम तसंच शांतीचा मार्ग भारतासारखा दिशा दाखवू शकतो असं नितीन गडकरी म्हटलेत. नागपूरमध्ये बियॉन्ड बॉर्डर्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. पंढरपूरमधील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेक वारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या AI प्रकल्पांचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेकडून अशोक सराफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पद्मश्री अशोक सराफ आणि पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार पार पडला. डोंबिवलीच्या पलावा येथील नवीन उड्डाण पुलावर पहिल्याच दिवशी चिखल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान व्हायरल व्हिडिओ फक्त काही विशिष्ट भागापुरताच होता. नवीन उड्डाण पूल कसा आहे याचा नवीन व्हिडिओ एका जागरूक नागरिकानं केला असून या पुलामुळे शिळफाटा ते डोंबिवली दरम्यानची वाहतूक कोंडी फुटणार आहे. पुणे शहरात महिला सुरक्षित नसल्याचं खोटं नरेटिव्ह पसरवण्यात येतंय. दरम्यान खोटी अफवा पसरवणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. बदलापुरातील सानेवाडी भागात असलेल्या विठ्ठल मंदिरातील वीज पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे आणि त्यामुळे भाविकांवर अंधारातच दर्शन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाविकांनी महावितरणाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातले मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 84% भरलंय. धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं. पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानात देखील पाणी शिरलं आणि दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे. तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं.
पुण्यामध्ये विजेचे 2 खांब पडल्यानं अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. ऑटो रिक्षावर हे खांब पडले. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट धोकादायक बनलाय. रघुवीर घाटातील मुख्य मार्गालगत भूस्खलन झालंय. अर्धा रस्ता खचून दरीत कोसळला आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईतील सर्वच गणेश मंडळांची लगबग पाहायला मिळते. खेतवाडीतील बारवी गल्ली आणि खेतवाडीचा गणराया या गणेशोत्सव मंडळात गणरायाचं पाद्यपूजन करण्यात आलं.